आज सर्वत्र मराठी नववर्ष म्हणजेच गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळतोय। या निमित्तानं रायगडमध्ये ठिकठिकाणी शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलं होतं। रायगडच्या महाड शहरात सकाळी महिला तरुणींनी पारंपरिक वेशभूषा करत शोभायात्रा काढली। ढोल ताशा आणि खालूच्या गजरात लेझिमच्या तालावर मर्दानी खेळाची प्रात्यक्षिक या रॅली दरम्यान दाखवण्यात आली। गुढीपाडवा हा सण विजय, समृद्धी आणि नवीन सुरुवातीचं प्रतीक आहे। गुढी तसंच ध्वज फडकवणं, रांगोळ्या काढणं आणि पुरणपोळी सारख्या सणासुदीच्या मिठाईचा आस्वाद घेणं यासारख्या गोष्टींनी हा सण साजरा होतो। यातच दक्षिण मुंबईतील गुढीपाडव्याच्या उत्सवाचं केंद्र मानली जाणारी प्रसिद्ध गिरगाव शोभायात्रा ऐतिहासिक फडकेवाडी गणपती मंदिरापासून सकाळी 7 वाजता सुरू झाली। भव्य शोभायात्रा परंपरेचं उगमस्थान म्हणून डोंबिवलीला ओळखलं जातं। गुढीपाडव्याच्या सकाळी लोक एकत्र येऊन उत्सव साजरा करण्यासाठी रस्त्यावर उतरले आणि संपूर्ण शहर जणू काही क्षणभर थांबलं। तसंच तिकडे नागपूरमध्येही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शोभायात्रेत सहभागी झाले। फडणवीसांनी शोभायात्रेचं स्वागत केलं। नागपुरातील तात्या टोपे नगर गणेश मंदिर ते लक्ष्मीनगर चौक पर्यंत शोभायात्रा काढण्यात आली। गिरगावातल्या पाडवा शोभायात्रेचं महत्त्व काही आगळंच आहे। मराठी नववर्षाचं स्वागत गिरगावकर दरवर्षी आगळ्यावेगळ्या उत्साहात करतात। मराठी खेळ, मराठी गाणी, मराठी परंपरा, संस्कृती जपत गिरगावात शोभायात्रा काढली जाते। दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांपासून अगदी तळागाळातील सर्वच जण एकत्र येत मोठ्या उत्साहात नववर्षाचं स्वागत करतात। यातच या शोभायात्रेत काही तरुणांनी सहभाग घेतला होता। त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सिद्धेश ताकवले। मराठी संस्कृतीचं हे अत्यंत जिवंत उदाहरण आहे मुंबईमध्ये। मी आता गिरगावमध्ये आहे। गिरगावमधून आता या शोभायात्रांना सुरुवात झाली। आज गुढीपाडव्याचा दिवस आहे आणि माझ्या मागे बघताय तर प्रत्येक जण, महिला सुद्धा नऊवारी साडून चक्क बुलेट चालवताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। माझ्यासोबत अशाच काही ताई आहेत। मला सांगा, हे सगळं तयार व्हायला किती वेळ लागला? मी आज सकाळी 3:30 वाजल्यापासून तयार होतोय आणि सगळं बाईक सजवण्यापासून सगळं खूप मेहनत लागते। किती वर्ष झालं येत आहे? माझं हे 4थं वर्ष आहे आणि वरून लग्नानंतरचं 1लं वर्ष आहे। हो, पण हे सगळं अंबाबाईची प्रतिकृती तुमच्या बुलेटवरती आहे। काय सांगाल, आपलं एकंदरीत या सगळ्या संस्कृतीचं दर्शन प्रत्येकाला होतंय, काय वाटतंय येणाऱ्या पिढीसाठी हे किती महत्त्वाचं? ही आपली जी संस्कृती आहे ती फॉर शुअर जपली पाहिजे आणि मला हेच सांगायचं की पुढच्या पिढींना की प्लीज आपली संस्कृती जपवा आणि असंच गुढीपाडव्यात रॅलीत येऊन खूप मजा करा। साधारण किती वर्ष झालं तुम्ही येत आहे शोभायात्रांमध्ये सहभागी? 3रं वर्ष आहे माझं हे। 3रं वर्ष? हो, आणि आमचं लग्नानंतरचं 1लं वर्ष आहे। आता पहिला पाडवा आहे तर खूप उत्साहाने येतं आणि खूप बरं वाटतं असं लोक येतात करून। तर या तुम्हाला गुढीपाडव्याची खूप शुभेच्छा। कोणाला भुकेचा चिंता नाहीये, कोणाची झोप पूर्ण झाली किंवा अर्धवट झाली याचं कोणाला काहीच पडलेलं नाहीये। सगळेजण उत्साहात या सगळ्या ठिकाणी आणि या सगळ्या शोभायात्रांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि एक उत्साहाचं आणि एक चैतन्याचं वातावरण आज आपल्याला या गिरगावमध्ये पाहायला मिळतंय। कॅमेरामन सिद्धांत उबाळेसह सिद्धेश ताकवले, जय महाराष्ट्र, गिरगाव। आपण पाहतोय मी सध्या गिरगावच्या शोभायात्रांमध्ये अनेक रंग दाखवण्याचा तुमच्यापर्यंत प्रयत्न करतोय। माझ्याकडे सुद्धा आता असंच एक जोडपं आहे ज्यांनी आगरी कोळी जी आपली संस्कृती आहे ती जोपासण्याचा प्रयत्न या शोभायात्रेमध्ये केलेला आहे। ताई, काय सांगाल, किती वेळ लागला सगळं तयार व्हायला? आम्हाला 2 तास झाले तयार। किती वाजता उठला? सकाळी किती वाजता उठला? 5 वाजता उठले। म्हणजे तुमची अख्खी फॅमिली शोभायात्रेमध्ये आली? फॅमिली आमची आज आम्ही कुलाबावरून आले, कुलाबा कपरेटवरून आले, मच्छीमार नगरवरून। मच्छीमार नगर मध्ये तुम्ही हे काय पूर्ण ह्याचं मला सांगा ना, हे काय घातलं तुम्ही? हे आमचं परंपरा कोळी आहेत आम्ही। हे परंपरा आहे आमची कोळी लोकांची। शोभायात्रा निघते आज आम्हाला कोळी लोक कोण नसतात तर आपण एक पारंपरिक आमचा एक चिन्ह दाखवूया। आणि आता हे मच्छी आपल्याला आता नष्ट होत चालले आणि दर्यामध्ये आता मच्छीच नाही, तर त्याकरता ही मच्छी लोकांना आता विसरून जाणारी मच्छी आहे का नाही ती, तर या मच्छीचा आम्ही एक डेमो बनवलेला आहे। बरोबर ना? 5 वर्ष झाले तर आम्ही येतो, आता रॅलीला येतो, येत राहतो आता।
दरवर्षी मजेत. कितवीला आहेस? कितवीला आहे? 7वी. 7वीला. काय वाटतं, पहिल्यांदा आला? नाही, दुसऱ्यांदा. दुसऱ्यांदा. नाव काय? कवीश विकास तांडेल. अच्छा, किती मस्त वाटतं हे सगळं शोभायात्रा. हो हो हो. आपण या ठिकाणी पाहतोय की ही संपूर्ण फॅमिली चक्क या शोभायात्रेमध्ये आपली महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी या ठिकाणी अवतरलेली आहे. अनेक रंग आहेत या मिरवणुकांमध्ये, शोभायात्रांमध्ये. हे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आता प्रयत्न करणार आहे. कॅमेरा पर्सन सिद्धांत दुबाळेसह सिद्धेश ताकवले, जय महाराष्ट्र, गिरगाव. ज्येष्ठ गायक शंकर महादेवन यांनी मराठी नववर्षाच्या तमाम मराठी बांधवांना शुभेच्छा दिल्यात. गिरगावच्या भव्य शोभायात्रेत त्यांनीही सहभाग घेतला होता. जय महाराष्ट्रला त्यांनी दिलेली ही एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया पाहूयात. आज का जो